श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अमावास्या तिथी दर महिन्याला येते. दर अमावास्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते. पण आपणास दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान आपण ज्या महत्त्वाच्या अमावास्या असतात या दिवशी पितरांची पूजा ही अवश्य केली पाहिजे. तसं तर चैत्र महिन्यातील ही अमावास्या या नवीन वर्षातील पहिलीच अमावास्या आहे. ही अमावास्या ही अमावास्या 27 एप्रिल 2025 रविवारी पहाटे 4:01 सुरू होणार आहे. तर ती 30 एप्रिल 2025 रोजी रात्री 1:01 संपणार आहे. उदयतिथीनुसार ही अमावास्या 27 एप्रिल 2025 रविवारी असणार आहे. ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. आपणा सर्वांना माहितीच आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन करतो, तेही अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो. त्यामुळे पहा, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजे व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाहीये किंवा पैसा आला तरी तो फार काळ टिकत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल, म्हणजे पैसा घरात टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणं गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणं, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणं गरजेचं असतं. तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. पैसा तर हवाच, पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं गरजेचं असतं. तर यासाठी महिलांनी प्रत्येक अमावस्येला या गोष्टी न चुकता कराव्यात. काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करतात. त्यामुळे पहा, अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत. या दिवशी तुम्ही काही खास उपाय करा, यांनी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच जाणवतील. ते उपाय कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच उंबरठ्यावरती अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे. तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये ही वस्तू उंबरठ्याजवळ ठेवायची आहे. तसेच महिलांनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला, कावळ्याला आणि गाईला घास हा ठेवायचा आहे. पहा, जेव्हा आपण अशा मुक्या प्राण्यांना अमावस्येच्या दिवशी काही खाऊ घालतो तेव्हा आपले पितृ जे आहेत ते संतुष्ट होतात. पितरांची सेवा करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप साऱ्या सेवा उपाय करता, पण पितरांची सेवा जर तुमच्याकडून राहिलेली असेल तर नक्कीच मुलांना किंवा आपल्या पतीला, स्वतःला त्रास हा जाणवू शकतो. कारण पितरांची सेवा राहिली तर पितृ जे असतात ते असंतुष्ट राहतात आणि आपल्याकडून सेवा राहिल्यामुळे जे काही पितृदोष आहेत तर ते आपल्या घराला लागत असतात आणि कुठलं शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडून येत नाही. त्यामुळे पितरांची सेवा अमावस्येला अवश्य करावी. म्हणजेच कावळ्याला, गाईला, कुत्र्याला अमावस्येच्या दिवशी घास हा खाऊ घालायचा आहे. काय खाऊ घालावे? तर तुम्ही कावळ्याला, कुत्र्याला दही भात हा खाऊ घालू शकता. अमावस्येच्या दिवशी मीठ न घालता भात बनवून घ्यावा. त्यावरती दही टाकून हा घास कावळ्याला आणि कुत्र्याला खाऊ घाला. त्याचबरोबर गाईला पहिली पोळी बनवून त्यावरती चिमूटभर हळद लावून तसंच थोडासा गुळाचा खडा आणि तूप टाकून ही चपाती गाईला खाऊ घालावी. पहा, महिलांनी हे उपाय जर दर अमावस्येला करायला सुरुवात केली तर अनेक अडचणींमधून आपली सुटका होते. जेव्हा मुके प्राणी हा घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात. त्यामुळे हे काम आपल्याला अमावस्येला आवर्जून करायचं आहे.
काही दिवसांनी तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत. मुलांची, पतीची प्रगती चांगली होत आहे. सगळे अडथळे दूर होत आहेत. त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा लावायचा आहे. मातीची पंती घ्या किंवा मग कणकेचा दिवा तुम्ही वापरू शकता. मातीची पंती घेतली तर प्रत्येक अमावास्येला तुम्हाला तीच पंती वापरायची आहे आणि जर कणकेचा दिवा घेणार असाल तर प्रत्येक अमावास्येला तुम्हाला नवीन दिवा तयार करावा लागेल. आपल्या घरातील दक्षिणेकडे पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे किंवा तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल. किंवा या दोन्हीपैकी कोणतेही तेल नसेल तर तुम्ही जे दिव्याचं तेल वापरता ते तेल टाका आणि यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि कापसाची जोड वात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि हा दिवा लावताना आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि घरातील सर्वांना त्या दिव्याजवळ येऊन त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे. पितरांचे स्मरण करून आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा असं घरातील सर्वांनी तिथे म्हणायचं आहे. महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पितरांचे तिथे स्मरण करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी आपण जर असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आपले पितृदोष जे आहेत ते दूर होतात. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते, यमाची दिशा असते. त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचं संकट टळतं. दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोड्याशा अंतराने दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता. त्यानंतर अमावास्येच्या दिवशी करण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान. अमावास्येच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करा. ज्यांना अन्नाची गरज आहे, जे भुकेलेले आहेत त्यांना अन्नदान करा. अन्नदान करताना ते शिळे असू नये. नेहमी ताजे अन्नदान करावे किंवा अन्न बनवणे शक्य नसेल तर तुम्ही केळी, अन्य फळं यांचं दान करू शकता. अमावास्येच्या दिवशी आपण अन्नदान केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचे जे मार्ग आहेत तर ते खुले होतात. अमावास्येच्या दिवशी काही गोष्टी दुसऱ्यांना देणे कटाक्षाने टाळावे. ज्यामध्ये सुटे पैसे एखाद्याला देणे किंवा एखाद्याला उधार पैसे देणे हे अतिशय चुकीचं आहे. कारण लक्ष्मी येण्याच्या दिवशी कधीही देऊ नये. त्याचबरोबर दही, दूध, तूप, ताक व दुधापासून बनवलेले पदार्थ हे देखील दुसऱ्यांना देणे टाळावे. हे पदार्थ लक्ष्मीकारक असतात. त्यामुळे हे पदार्थ अमावास्येच्या दिवशी दुसऱ्यांना देणं टाळायचं आहे. त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब गोमूत्राचे टाकायचे आहेत. त्याचबरोबर चिमूटभर हळद आणि थोडंसं दही टाकायचं आहे आणि अशा पाण्याने अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला काही दोष लागलेले असतात तर ते दूर होतात. त्यामुळे अमावास्येच्या दिवशी या 3 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर अवश्य तुम्ही चिमूटभर पंचगव्य अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करा. पहा, जेव्हा गोमूत्र किंवा पंचगव्य आपल्या घरामध्ये वापरतो तेव्हा कुठल्याच प्रकारचा दोष घरामध्ये राहत नाही. त्यामुळे हे उपाय तुम्ही अमावास्येच्या दिवशी आवर्जून करावेत. आता आपण पाहूयात की अमावास्येच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती कुठली अशी वस्तू ठेवायची आहे. रविवारी तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी देखील करू शकता. रात्री 12 पर्यंत जरी तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल. कारण रात्री 12 पर्यंत देवी लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं. तर आता या उपायासाठी तुम्ही मातीची पंती किंवा मोठं आकाराचं मातीचं भांडं घेऊ शकता. आता हे नसेलच तर तुम्ही कापूर आरती घेऊ शकता किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता. मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला शेणाची गौरी घ्यायची आहे. शेणाची गौरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल. देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सर्वप्रथम देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा. तर शेणाची गौरी त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. शेणाच्या गौरीवरती 2 किंवा 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. 2 अखंड लवंग, 2 वेलची आणि थोडंसं गाईचं तूप असेल तर उत्तम आणि हे सर्व साहित्य आपल्याला देवघरासमोरच प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतरही यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती देत राहायची आहे आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे माहिती नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तुपाची आहुती या छोट्याशा यज्ञामध्ये तुम्हाला द्यायची आहे. तसेच कुलदेवतेच्या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे.
माता लक्ष्मीचा माझ्या घरामध्ये अखंड वास राहू दे. कुलदेवीचा, कुलदेवतेचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती सदैव राहू दे. माझ्या पतीची, मुलांची प्रगती होऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि तुम्ही कुलदेवतेच्या मंत्राचा जप करत ओम श्री कुलदेवताय नमः किंवा तुम्ही 99 मंत्राचा जप करत, तुम्हाला प्रार्थना करत हा धूर जो आहे तो संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. आणि त्यानंतर ते भांडं आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे. त्यामध्ये लागेल तसा कापूर हा टाकत राहायचा आहे. उंबरठ्यावरती ठेवून परत तुम्हाला कुलदेवीचं, कुलदेवाचं स्मरण करायचं आहे. ओम श्रीम कुलदेवताय नमः किंवा नवार्णव मंत्राचा तुम्ही एकसारखा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच हा मंत्र जप आपल्याला करत राहायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असू द्या, त्या सगळ्या नष्ट होतात. कारण यामध्ये आपण गाईच्या शेणाच्या गौरीचा वापर केला आहे. जेव्हा गाईच्या शेणाचा गौरीचा वापर यज्ञ, होम यामध्ये केला जातो, तेव्हा तिथे नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही. यामुळे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात, पैशाच्या अडचणी दूर होतात. घरामध्ये एकोपा, प्रेमभाव वाढण्यास मदत होते आणि आपल्या मुलांची, पतीची प्रगती होते. घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.